ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हातकणंगलेतील बाळासाहेब धनगर मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार, सागर पुजारी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। हातकणंगले येथील बाळासाहेब धनगर या मेडिकल व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणाची लवकरच चौकशी सुरू होणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट लक्ष घातले। शनिवारी हॉटेल पॅव्हेलियन येथे सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं आणि धनगर कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली। यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चौकशीच्या सूचना देऊ असं आश्वासन दिले। धनगर समाज मेंढ्या घेऊन भटकंती करत असतो, त्यामुळे आमच्या समाजातील मुलांना शिक्षण घेता येत नाही। अनेक समस्यावर मात करत कैलासवासी बाळासाहेब मल्लाप्पा धनगर यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन हातकणंगले गावात मेडिकल दुकान सुरू केलं। प्रामाणिकपणे व सामाजिक भान ठेवून रुग्णांना अल्प दरात औषधे देत होता। शेजारील व डॉक्टर अनिकेत उपाध्ये यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावाने म्हणजेच गायत्री अनिकेत उपाध्ये यांच्या नावे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय बाळासाहेब यांच्या दुकानाच्या समोरच सुरू केला। बाळासाहेब यांचा स्वभाव मनमिळावू व प्रामाणिक असल्याने समाजातील लोक तसेच गावातील नागरिक सदर दुकानामधून औषधं घेत होते। त्यानंतर डॉक्टर उपाध्ये यांच्याबरोबरच त्यांचे खटके उडू लागले व या कामी डॉक्टरांचे वडील व अन्य प्रतिष्ठित लोकांनी डॉक्टर अनिकेत यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी ते मान्य न करता मी माझ्या पत्नीला शिकवलं आहे, खर्च केला आहे, मी दिलेली औषधे माझ्या पत्नीच्या मेडिकल मधूनच घेतली पाहिजेत असे ठणकावले। त्यानंतर डॉक्टर अनिकेत उपाध्ये यांनी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णास बाळासाहेब धनगर चुकीचे व बनावट औषधं देतात, त्यामुळे तुमच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही। औषधे माझ्याच म्हणजे ओम मेडिकल दुकानामधून घ्यावे असं रुग्णांना सांगू लागले। त्यानंतर त्यांनी बाळासाहेब यांची बदनामी सुरू केली। या नाहक बदनामीमुळे गेली 6 ते 7 महिन्यापासून ते तणावाखाली होते, त्यामुळे त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला। या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व डॉक्टर अनिकेत उपाध्ये यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी दिलेल्या निवेदनमध्ये म्हटलं आहे। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांजे, हातकणंगले।